भयकथा शेवटची सहल. कॉलेजचे 5 मित्र रोहन, अमेय, सागर, पूजा आणि नेहा परीक्षेनंतर सहलीला जाण्याचा प्लॅन करतात. शहरापासून दूर डोंगरांच्या मधोमध असलेलं एक जुनं रिसॉर्ट त्यांनी निवडलं होतं. त्या जागेबद्दल लोक म्हणायचे, तिथे रात्री थांबू नका. पण मित्रांनी त्या गोष्टीला अंधश्रद्धा समजून दुर्लक्ष केलं. संध्याकाळी ते रिसॉर्टमध्ये पोहोचले. आजूबाजूला दाट जंगल, मोबाईलला नेटवर्क नाही आणि हवेत विचित्र शांतता. रिसॉर्टचा म्हातारा केअरटेकर त्यांना म्हणाला, रूम नंबर 13 उघडू नका, काहीही झालं तरी. हे ऐकताच सागर हसला. हॉरर फिल्म जास्त बघतोस वाटतं काका. रात्री सर्वजण बोनफायरजवळ बसले होते. अचानक वरच्या मजल्यावरून ठक 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 असा आवाज येऊ लागला. नेहा घाबरून म्हणाली, वर कुणीतरी चालतंय का? पण वरचा मजला पूर्ण बंद होता. थोड्या वेळाने लाईट्स बंद झाल्या. संपूर्ण रिसॉर्ट अंधारात बुडालं. आणि त्याच क्षणी रूम नंबर 13चं दार हळूहळू आपोआप उघडलं. कर्क. आत पूर्ण काळोख. रोहन आणि सागर टॉर्च घेऊन आत गेले. भिंतींवर विचित्र चिन्ह होती आणि खोलीच्या मधोमध एक जुना आरसा. अचानक आरशात त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. पण त्या प्रतिबिंबांच्या मागे एक काळी बाई उभी होती. तिचे डोळे पूर्ण पांढरे आणि चेहऱ्यावर भयानक हास्य. रोहन मागे वळला, पण तिथे कुणीच नव्हतं. तेवढ्यात आरशातून आवाज आला, तुम्ही इथून जाऊ शकत नाही. क्षणात खोलीचं दार बंद झालं. बाहेर उभ्या पूजा आणि नेहाला आतून जोरजोरात किंचाळण्याचे आवाज येत होते. वाचवा, दार उघडा. पण दार उघडत नव्हतं. अचानक सगळं शांत झालं. काही सेकंदांनी दार हळूहळू उघडलं. आत ना रोहन ना सागर. फक्त आरशावर रक्ताने लिहिलेलं एक वाक्य दिसत होतं, ही सहल अजून संपलेली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस आले. पण त्या रिसॉर्टचा पूर्ण भाग रिकामा होता. कारण ते रिसॉर्ट 15 वर्षांपूर्वीच बंद झालं होतं.